असतील शीत तर जमतील भूत. तर मला सगळ्या ह्याच्यात दाखवून द्यायचं की नाही आम्ही दोघी काही करू शकतो, काही म्हणजे काही. 32व्या वर्षी नोकरी सोडली, का काम म्हणजे करावं. दहाड मध्ये जाऊन 1 वर्षाचा कोर्स केला कशाचा कोर्स केला? आणि मग तो कोर्स केल्यावर ऑर्डर इतक्या यायला लागल्या की जे काही शिवतील ते फॉरेनला लोक. अशा प्रकारे एक बिझनेस चालू झाला. हो, 2000 ला पूर्ण स्टॉप केला. म्हणजे एक असा वेळ आली की सगळ्यांचा विरोध असल्यामुळे सगळं बंद करावं लागलं. बिझनेस चालू करावा हा ट्रिगर पॉइंट कुठे होता? त्यावर मी ते परत सुरू केलं. आता कशा ऑर्डर असतात? आता ह्याच्यामध्ये कधीतरी मध्ये प्रदर्शनं चालू केली तर तिथे पहिलं माझं एक्झिबिशन भरलं, फक्त 4 तासाचं भरलं. 4 तासात माझा सेल इतका झाला की मला अशी अपेक्षाच नव्हती. अरे आपण एवढं सगळं कसं काय, म्हणजे माणसाला 20-25व्या वर्षी बदलता येत नाही स्वतःला, पण हिने स्वतःला घे भरारीसाठी सोशल मीडियावर बदललेलं आहे. 2024चं पहिलं बावधानचं मी घे भरारी जॉईन केलं. अपेक्षापेक्षा माझा सेल तिथे खूप झाला. नवीन इनोव्हेशन काय काय करावे लागतात आपल्याला बिझनेस म्हणून जर बघितलं तर? सुरुवातीला मी अगदीच प्रायमरी स्टेजला होते, म्हणजे कशी आता किती असतो माल ओव्हरऑल स्टॉलवरती? कमीत कमी माल मी करून घेऊन येते. आता काय काय आहे तुझ्याकडे? ह्या सगळ्यातनं काय काय डेव्हलपमेंट झाली आहे बिझनेस मध्ये? म्हणजे माझं आणि केतकीचं असं एक उद्दिष्ट आहे की आपण एक मोठी फर्म तयार करायची. स्त्रियांना असं असतं की वयाचं अडसर वाटतं. 67व्या वर्षी न थकता हे काम कसं करायचं? वय गेलं खड्ड्यात, पण मी हे करून दाखवेल. ही जिद्द पण असली पाहिजे. स्वतःबद्दल आत्मविश्वास, मी हे करू शकते आणि त्याच जोडीला जिद्द. तर माझ्या आयुष्याचं हे तत्व आहे की मी हरणारच नाही. तर असं काही आपल्या आतमध्ये ठरलंय का? मी ठरवलेलं आहे की तू चाल पुढे गड्या, भीती कशाची, हे माझं ब्रीद वाक्य ठरले. आणि माधुरी क्रिएशन म्हणजे जसं PN गाडगीळला कुठेही लोक कॉन्फिडन्स आहे, तसं माधुरी क्रिएशनचं पण कॉन्फिडन्सली नाही बाबा, यांच्याकडे घ्या, बिंदास सगळं मिळेल. तुझ्याचं साहित्य किंवा आणि काही हवं असेल तर माधुरी क्रिएशन. हो, एकच एकच नाव. एकच